मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कुणाची मुंबई, कुणाची मुंबई? अरे मुंबई कुणाच्या बापाची नाही आहे, मुंबई आपली आहे, आपली. संकटांना रोखण्या ताठ बुलाकणा, दुश्मनाला जिंकण्या झुंज देऊ पुन्हा. रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे, आज हृदयातूनही घोषणा गरजू दे. बोललो जे तेच केलंय करून दाखवले. शिवसेना मना मनातून रे, शिवसेना नसा नसातून रे, शिवसेना मुखा मुखातून रे, शिवसेना. 80% समाजकारण आणि 20% राजकारणावर अभिप्रेत असलेली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाच्या प्रभाग क्रमांक 157च्या नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांच्या विकास कामांचा आढावा आपण घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 157 हा मध्यमवर्गीय बहुतांशी झोपडपट्टी बाहुल विभाग. अनेक अडचणींचा सामना करीत येथील जनता आपले जीवन कंठीत असताना सर्व जनतेला सोबत घेऊन नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांनी प्रभागाची सूत्रे चांगल्या रीतीने हाताळली. जाती धर्माच्या चौकटी बाहेरील समाजकारण करणे हाच शिवसेनेचा पाया त्यांनी पुरेपूर जपला. जय जवान उद्यान अतिशय दुर्लक्षित आणि प्रभागातील एकमेव उद्यान बकाल आणि दुरावस्थेत होते. मात्र आपल्या वचननाम्यात दिलेल्या वचनांची पूर्तता करून जय जवान उद्यानाला जसे नाव तसे रूप त्यांनी दिले. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम साहित्य, उत्कृष्ट जॉगिंग ट्रॅक, भव्य प्रवेशद्वार, शोभिवंत फुलझाडे आदी सर्व बाबींचा विचार करून एक भव्य उद्यान त्यांनी साकारले. आज मला या उद्यानाबद्दल एवढंच म्हणायचं आहे की आम्ही कधी स्वप्नात विचार न केलेला एक छानसा उद्यान आमच्या स्थानिक नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यांची संकल्पना एवढीच होती की या उद्यानाला जसं नाव तसा एक भेष द्यावा. त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक भिंतीवर एक छान अशी चित्रकला काढून जय जवान उद्यान अशा प्रकारे एक जवानांची एक छानशी चित्रकला काढली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लहान मुलांना खेळण्यासाठी एक छानशी सुविधा उपलब्ध करून दिली. खेळताना त्यांना लागू नये म्हणून त्यांनी एक छानसा रब्बर मॅट असा टाकून दिला. वरिष्ठ नागरिकांचा विचार करता त्यांनी त्यांच्यासाठी एक छानसा कट्टाही बांधून दिला. त्याचप्रमाणे लोकांसाठी सकाळी जॉगिंगसाठी एक छानशी जागा अशी बनवून दिली. आम्ही एवढंच सांगू इच्छितो की मला असं वाटत नाही की ह्या स्थानिक नगरसेविका ह्या विभागात असून आम्हाला वाटत नाही आम्ही या बैल बाजारात राहतो. त्यांची एवढी छान अशी संकल्पना आहे की आज आम्ही गर्वाने म्हणतो की आज आम्ही एक छानशा पॉलिश सोसायटीमध्ये राहतो. या एरियात मुलांना एकही खेळण्यासाठी उद्यान नव्हतं. त्यासाठी मुलांना सायन माटुंगा ही ते पालकांना घेऊन जावं लागत होतं. पण मनाली मंगेश तुळसकर यांच्या माध्यमातून एक सुंदर शहीद जवानांना अर्पण करलेलं असं त्यांनी एक सुंदर असं उद्यान बनवलेलं आहे आणि ते खूप रेखीव आणि सुंदर आहे. त्यामुळे त्यांचे धन्यवाद. रुग्णवाहिका प्रभागातील जनतेला सतत भेडसावणारी समस्या म्हणजे एकही रुग्णवाहिका या प्रभागात नव्हती. ही बाब नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांनी हेरून प्रभागातील जनतेला अद्ययावत सेवांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. माझ्यासोबत घडलेली घटना आहे की जेव्हा मला ॲम्ब्युलन्सची गरज होती, एका मिनिटात ताईंनी स्वतः मला ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करून दिला आणि लवकरात लवकर त्यांनी ॲम्ब्युलन्स आणला आणि ना 1 रुपया घेता माझ्याकडून ही सुविधा मला एकदम पार पाडली आहे. अशी नगरसेविका मी कधी बघितला नाही. इतके वर्ष झाले आम्हाला या विभागात कोणत्याही ॲम्ब्युलन्सचा सेवा नव्हता. यांनी एकदम पार करून आम्हाला सुविधा दिली आहे. मगन नथुराम मार्ग मनपा शाळा भग्न अवस्थेत असलेली ही महानगरपालिकेची शाळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून नूतनीकरण करून एक चांगली वास्तू उभारण्याचे काम नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांच्या काळात साकार झाले. प्रभाग क्रमांक 157च्या वाडिया इस्टेटमधील इमारत क्रमांक 2, 4, 7, 11, 12 व 14 या इमारतींमधील विविध नागरी समस्या सोडवण्याचे काम
नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांच्या माध्यमातून झाले. मग ते पॅसेजमध्ये पेवर ब्लॉक बसवणे असो, ड्रेनेज लाईन नूतनीकरणाचे काम असो, सोसायटी आवारातील धोकादायक झाडांची छाटणी असो, सोसायट्यांमध्ये कचरावाहक ट्रॉली देणे असो किंवा घरगुती कचऱ्याचे डस्टबिन असो, अशा विविध समस्यांचे निराकरण त्यांनी केले. आमच्या बिल्डिंगमध्ये यापूर्वी पुष्कळशा समस्या होत्या, अगदी ड्रेनेजच्या किंवा ह्या फेरीवाल्यांच्या. तर आम्ही त्यांना भेटून आमच्या ह्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. त्याप्रमाणे त्यांनी नंतर आम्हाला ही अवाढव्य अशी भिंत बांधून दिली आणि त्या भिंतीबरोबरच एक सुंदरसं असं आकर्षक गेट आम्हाला त्यांनी बनवून दिलं. मागेसुद्धा एक शेड बांधून दिलेली आहे. नगरसेविका म्हणून त्यांनी खरंच खूप सुंदर अशी कामं करून घेतलेली आहेत आणि केली आहेत स्वतः. आणि त्यांची एक खासियत म्हणजे कुठलंही काम करताना त्या स्वतः उपस्थित हजर राहतात तिकडे. इमारतीचे जे ड्रेनेज लाईन आहे ते एकदम भरपूर जुनी आहे, त्यामुळे काय व्हायचं, संपूर्ण पाणी पावसाळ्यामध्ये चोकअप झालं की आमच्या गॅलरीतून पाणी जायचं. एक दिवशी आमच्या गॅलरीतून पाणी जायचं, आम्ही रात्र 10 वाजता मला वाटतं मनाली का आमच्या नगरसेविका होत्या त्यांच्याकडे गेलो, आमचे रहिवासी वगैरे. तर त्यांना सांगितलं ताबडतोब ते आमच्यावर आल्या. त्यांनी ताबडतोब म्युन्सिपाल्टीला वगैरे फोन करून गाड्या वगैरे बोलवल्या आणि स्वतः उभ्या राहून मंगेश त्यांच्या मिस्टर मंगेश हे स्वतः राहून त्यांनी रात्री 10-10:30पर्यंत त्यांनी संपूर्ण लाईन आमची चोकअप काढून घेतली. त्यानंतर परत नवीन पाईपलाईन टाकून त्यांनी त्या आमच्या त्रासून आम्हाला रहिवाशांना मुक्त केलं. त्याबद्दल आम्ही आमच्या सोसायटीच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हम लोग का कॉर्पोरेटर मनाली मंगेश तुलसकर, इन्होंने बहुत अच्छा काम किए. हम लोग का ग्राउंड को फ्लावर ब्लॉक बिठाया. ऐसे ही हम लोग का ग्राउंड का ट्रीज बहुत बढ़ गए थे बहुत साल से, उसको कट किया. इसके लिए हम लोग का नगर सेविका मनाली मंगेश तुलसकर इनको आभारी है. ड्रेनेज लाईनचे काम सुद्धा त्यांनी करून दिलेले आहेत. छोट्या मोठ्या बऱ्याच काही तक्रारी होत्या बिल्डिंगमधल्या, त्या त्यांनी करून दिलेल्या आहेत. आणि तसेच BMCचे जे आम्हाला डस्टबिन त्यांनी वाटप केलेले आहेत, त्यासाठी आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांच्या भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. मला सांगायला फार अभिमान वाटतो की आपल्या शिवसेनेच्या नगरसेविका सौ मनाली ताई तुळसकर यांनी ज्या माध्यमातून नगरसेविकेच्या फंडाच्या माध्यमातून जी काही कामं केली ते आमच्या बिल्डिंगला आत्तापर्यंत झाली नव्हती. छाटणी जे आमच्या बिल्डिंगच्या बॅकसाईडला मोठमोठे वृक्षांची झाडं फांद्या वगैरे आल्या होत्या त्या छाटून दिल्या, जेणेकरून त्या जीवितहानी थोडीफार टाळली गेली. पण ते तात्पर्याने ते आम्ही सांगितलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या कामाला सुरुवात केली. त्यांना पुन्हा मनापासून धन्यवाद देतो. तसेच त्यांनी फ्लोअर ब्लॉक लावून दिले पटांगणामध्ये, त्याचाही खूप चांगला उपयोग झाला. कारण पूर्वी पावसामध्ये पाणी साचायचं, आता ती समस्या कायमची आमची निघून गेली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला लाईट LED सेट लावून दिले. ते आम्हाला विश्वास आहे की आमची ह्यापुढची पण कामं ते नक्कीच करतील. आई जगदंबेला एवढंच साकड आहे की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन जे आहे 21 फेब्रुवारीचं, त्याच्यामध्ये भगवा ध्वज तोलाने फडकू दे आणि मॅडमला ज्या काय सहकार्य आमच्याकडनं लागेल तर आम्ही सदैव त्यांना द्यायला तयार आहे. शिवसेनेच्या नगरसेविका मनाली मंगेश तुळसकर या प्रथमतः निवडून आल्यानंतर पहिलं पेवर ब्लॉकचं जे काम केलं असेल ते आमच्या बिल्डिंगचं त्यांनी केलेली आहे. आजही 2016मध्ये सुद्धा ड्रेनेजचं जे कॉमन ड्रेनेजचं लाईनचं जे काम आहे तेही त्यांनी आज पूर्ण करून दिलेलं आहे. स्थानिक विभागामध्ये जय जवान सारखे आकर्षक उद्यान तसेच शौचालय, अत्यंत आकर्षक शौचालयाची बांधणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहेत. सतत त्यांच्या कामांचा इकडे उहापोह होत असतो. पुढच्या 5 वर्षाचा कालखंड त्यांना देण्यात यावा यासाठी हार्दिक शुभेच्छा. आमचे 12 क्रमांकाची इमारत आहे, तिथे पेवर ब्लॉक वगैरे बसवलेले आहेत, शिवाय लाईटी वगैरे दिलेल्या आहेत. ड्रेनेज लाईनचं काम केलेलं आहे. आमच्या बिल्डिंगच्या मागे गटरचं काही काम होतं थोडंफार, तेही केलेलं आहे. यहाँ पे हमारे यहाँ बहुत अच्छा काम किया उन्होंने. लादी लगाई, लाइट का काम किया, गटर का काम किया और गार्डन का काम कराया, बहुत सारा काम कराया उन्होंने. मनाली मंगेश तुळसकर यांनी चांगल्या तऱ्हेने आमच्या बिल्डिंगची कामं केलेली आहेत आणि आमच्या इथं समोर पेवर ब्लॉक का टाकलेला आहे, गटरांचं काम केलेलं आहे. आणि आम्ही ज्या वेळेला कधीही त्यांना काही तक्रार करू त्यावेळेला ते हजर राहतात आणि आमच्या दखल घेतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. घर तेथे शौचालय,
लहान घरे असताना देखील घरात शौचालय कसे बांधावे, त्याचा वापर कसा करावा हे स्थानिक जनतेच्या लक्षात आणून देऊन नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांनी प्रभागातील तुर्डेवाडी, घोलकरवाडी, तुळजा भवानी सोसायटी म्हणजेच शिंगरेवाडी, सहयोग नगर, मसालावाला चाळ, साईनाथ सोसायटी अशा ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम त्यांनी करून दिले. मनाली ताईंनी आमच्या इथे ड्रेनेज लाईट टाकून दिल्यामुळे आम्ही घराघरात संडास घेऊ शकलो आणि दारामध्ये लाद्या वगैरे टाकल्या. आजूबाजूच्या बऱ्याच परिस्थिती ह्याच्यात त्यांनी जास्त काम केलं. बाकी कामं कोणी करत नव्हता, पण त्यांनी करून दाखवलं. त्यांचे आम्ही आभार मानतो. आमच्या परिसरात 3 चाळे आहे, सायनाथ, बाव मंजिल, मसाळाचा. या तिघ्या चाळेमध्ये 3 मोठे मोठे टॉयलेट आहे. त्याचा नवीनीकरण आमची नगरसेविका शो मनाली तुळसकर यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर ते गटाराचं काम आणि लादीचं काम, आणि लादी पण अशा नाही, कलरिंग लादी, आणि प्रत्येक घराच्या समोर ड्रेनेज लाईनचं पण त्यांनी कनेक्शन आम्हाला दिलं आहे. मनाली मंगेश तुळसकर नगरसेविका यांच्या वतीने चाळीमध्ये लादीकरण, शौचालयाचे नूतनीकरण तसेच ड्रेनेज सिवरेज लाईन बसविणे ह्याचे काम झाले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत. दोन्ही चाळींमध्ये मिळून ड्रेनेज लाईन नवीन करून दिली, संडासामध्ये लाद्या बसवून दिल्या, त्याशिवाय घराघरांमध्ये कचऱ्याचे डबे दिले. जे लोक वयस्कर आहेत त्यांना आपल्या घरातून टॉयलेटला जायला फार त्रास व्हायचा. माझ्यासमोर असे अनेक उदाहरणं मी पाहिलेले आहेत. संडासमध्ये जाऊन लोक काही पडलेले आहेत. एका स्त्रीचा सुद्धा संडासमध्ये जाऊन मृत्यू झालेला होता. तेव्हा अशा वेळी या नगरसेवकांनी आपल्या इकडे ड्रेनेजला बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिथं आपल्या घरामध्ये टॉयलेटची सोय करता येईल. तर हे फार मोठं कार्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या एरियात जी संडासं बांधलेली आहेत ती त्यांची फार बांधकामसुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. टाईल्स लावलेले आतून बाहेरून. सोनापूर स्मशानभूमी. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या सोनापूर स्मशानभूमीतील शौचालय, वॉशिंग प्लेस, फायर तसेच पॅसेज व मुख्य पर्जन्य नाल्यांचे काम, त्याचसोबत प्रवेशद्वार नूतनीकरणाचे काम करण्यात आले. मंदिरांचे जीर्णोद्धार. क्रांतीनगर येथील साईनाथ मंडळाचे साई मंदिर तसेच अमरमित्र मंडळाचे अंबेमातेचे मंदिर जीर्णोद्धाराचे काम नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांच्या माध्यमातून करण्यात आले. मेन म्हणजे आज 35 वर्ष झाली पण आमचं मंदिर होत नव्हतं. आज त्यांच्या अथक प्रयत्नाने आमचं मंदिर बनलं. त्याबद्दल त्यांचे आम्ही सतत आभारी आहोत. स्थानिक नगरसेवक मनाली तुळसकर यांच्या नेतृत्वानं आपल्या मंडळातील झालेले कामं, एक मंडळामध्ये एक शेड बांधलेले आहे, मंदिर बांधलेलं आहे, मंदिराची मोठी ही इमारत उभी केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या इकडे गल्लोगल्ली ज्या ज्या ठिकाणी लादीकरण झालेलं आहे, या आता ज्या ठिकाणी आपण उभे आहेत ह्या पॅसेजमध्ये त्यांनी लाद्या टाकलेल्या आहेत. आमच्या स्थानिक नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांनी गेले 10 वर्षामध्ये जे कामं नाही झालेत ते ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी करून दाखवलेले आहेत. आमच्या मंडळामध्ये लादीकरण, गटर, पाण्याची व्यवस्था, आमचं शौचालय, तसंच आमच्या गल्लोगल्ली लाईट, परत आमच्या जे मंडळामध्ये एक साईबाबांचं मंदिर आहे त्यांचं जीर्णोद्धार पण त्यांनी स्वतःहून करून दिलेलं आहे. या नगरसेविका पुढेही जिंकून यावेत हीच आमची अपेक्षा आहे आणि त्यांना आम्ही जिंकून देणार हा आमचा निर्धार आहे. प्रभाग क्रमांक 157 मध्ये नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांच्या निधीतून 23 ठिकाणी भव्य सभामंडप शेडचे नूतनीकरणाचे काम करण्यात आले, ज्यामुळे सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी विविध मंडळांना होणारा खर्च आटोक्यात आला. प्रभागातील 18 रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम त्यांच्या कार्यकाळात पारित होऊन त्यातील बहुतांशी रस्ते, उदाहरणार्थ MN रोड, क्रांतीनगर रोड, नौपाडा रोड, शास्त्रीनगर रोड, प्रजापती रोड, फादर पीटर परेरा रोड असे रस्त्यांचे नूतनीकरण सुरू आहे. समस्त जनतेस सस्ने जय महाराष्ट्र. सामान्य गृहिणी ते नगरसेविका हे सर्व शक्य झाले ते केवळ शिवसेनेमुळेच आणि या विभागातील जनतेमुळे. मी माझ्या कार्यकालात केलेली नागरी कामे आपल्यासमोर आहेतच. त्याच कामांच्या जोरावर मी शिवसेनेचे अधिकृत व या विभागातील एकमेव महिला उमेदवार या नात्याने आपल्यासमोर मत मागते आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपण ते मत मला द्यालच. मी सर्व जनतेची ऋणी आहे ज्यांनी मला सदैव साथ दिली. येणाऱ्या 21 फेब्रुवारीला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही तुमच्या मुलीला व तुमच्या बहिणीला एक संधी द्याल अशी आशा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच
अशा लोकोपयोगी काम करणाऱ्या, सतत हसतमुख असणाऱ्या, वेळोवेळी जनतेसाठी धावणाऱ्या नगरसेविका सौ मनाली मंगेश तुळसकर यांना प्रभाग क्रमांक 166 मधून विजयी करून शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.